नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डबल ओ अकॅडमीच्या ई प्लॅटफॉर्मवरती तुमचं स्वागत आहे। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत फार्मसिस्ट भरती 2026 आणि याची जाहिरात कधी येणार आणि याचा नवीन अभ्यासक्रम कसा असणार आहे। ओके, त्याआधी आपण पाहतोय फार्मसी ऑफिसरची बॅच आपल्या अकॅडमीमध्ये अवेलेबल आहे। ऑनलाईन बॅचेस आहेत, त्याचबरोबर आपण स्टुडंट्सला देणार आहोत PYQचं डिटेल ॲनालिसिस, त्यांचं सोल्युशन्स, मॉक टेस्ट देणार आहोत, तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव करून घेणार आहोत। त्यांच्याकडून आपण स्टुडंट्सला मिळणार आहेत मॉक टेस्ट, त्याचबरोबर क्लासेसच्या PDF नोट्स मध्ये त्यांना मिळते। ठीक आहे, आपण हे लेक्चर्स लाईव्ह फॉर्मॅट मध्ये कंडक्ट करणार आहोत आणि स्टुडंट्सला हे रेकॉर्डेड फॉर्म मध्ये पण मिळतील। ते यांच्यामध्ये हे डाउनलोड करण्याची पण सुविधा आहे आणि तुम्ही खूप मल्टिपल टाइम्स हे रेकॉर्डेड लेक्चर्स बघू शकता। इथे पाहताय तुम्ही, जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल या बॅच बद्दल तुम्ही या नंबरवरती संपर्क करू शकतात आणि अधिक माहिती मिळवू शकता। आता जे लेटेस्ट गव्हर्नमेंट फार्मास्युटिकल रिक्रुटमेंट्स आहेत 2026 मध्ये, तर बघूयात आपण कशाची नोटिफिकेशन आलेली आहे। दिल्ली स्टेट हेल्थ मिशनची नोटिफिकेशन आलेली आहे। ठीक आहे, त्याच्यामध्ये ते वॅकन्सी इज फॉर 200 फार्मासिस्ट पोस्ट अनाउन्स्ड अंडर PM अभित। ओके, किती पोस्ट आहेत? 200 पोस्ट आहेत। नोटिफिकेशन रिलीज अँड ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरू झालेले, ते कधीपासून सुरू झाले? 24 जॅन टू 7 फेब पर्यंत आहेत। जर तुम्हाला या म्हणजे एक्झामसाठी तुम्ही इंटरेस्टेड असाल आणि तुम्हाला ही जर एक्झाम द्यायची असेल तर तुम्ही आता ऑनलाईन फॉर्म भरू शकतात, कारण की ऑनलाईन फॉर्म सुरू झाले 24 टू 7 फेब पर्यंत ते असतील, तुम्ही अप्लाय करू शकतात। RRB फार्मसिस्टचं कसं आहे, त्यांची ऑनलाईन प्रोसेस ही कंप्लीट झाली आणि ती होती 2105 पोस्टसाठी आणि त्यांची नेक्स्ट स्टेज आहे CBT टेस्ट, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट, ही त्यांची नेक्स्ट स्टेज आहे। स्टेट रिक्रुटमेंट अपडेट्स काय आहेत? छत्तीसगड व्यापक फार्मासिस्ट एक्झाम ही जी प्लॅन केली आहे 2026 मध्ये, त्यांचं कॅलेंडर एप्रिलच्या ऑनवर्ड सुरू होणार आहे। ठीक आहे, इथे बघताय वेन विल न्यू ऍडव्हर्टाइजमेंट कम, कधी नवीन ऍडव्हर्टाइजमेंट येणार आहे? तर बघा, ज्यावेळेस हे ऍप्लिकेशन फॉर्म, ज्यावेळेस नोटिफिकेशन जनरली रिलीज 2 to 4 months बिफोर द ऍप्लिकेशन प्रोसेस स्टार्ट, ज्यावेळेस ऍप्लिकेशन प्रोसेस स्टार्ट होण्याच्या आधी ही नोटिफिकेशन येते, 2 ते 4 महिने आधी येणार आहे। ओके, ESIC फार्मसिस्टचं कधी सुरू होऊ शकते? एक्सपेक्टेड डेट्स काय आहेत? फेब-मार्च 2026 ही त्यांची डेट आहे। RRB फार्मसिस्ट साठी म्हटलंय यांची सायकल मार्च-एप्रिल मध्ये सुरू होऊ शकते। SSC किंवा CGS फार्मसिस्ट काय एप्रिल टू मे 2026 मध्ये स्टार्ट होईल। NHM आणि स्टेट हेल्थ रिक्रुटमेंट थ्रू आउट 2026 यांचं सांगितलं गेलंय। ऑलवेज चेक ऑफिशियल रिक्रुटमेंट, तुम्हाला यासाठी अपडेटेड राहावं लागणार आहे, तुम्हाला हे वेबसाईट चेक करायला लागणार आहे, कोणत्या नोटिफिकेशन्स आले, त्यांचा सिलेबस काय आहे, त्यांची प्रोसेस काय आहे, त्यांच्यामध्ये रिटन टेस्ट इन्क्लुडेड आहेत की नाही, यासाठी या सर्व गोष्टी, नेगेटिव्ह मार्किंग पण व्हॅरी होते एक्झाम टू एक्झाम, यासाठी तुम्हाला अपडेटेड राहावं लागेल आणि वेबसाईट चेक कराव्या लागतील। ठीक आहे, जर तुम्ही या एक्झामसाठी इंटरेस्टेड असाल तर तुम्ही या डेट्स मध्ये बघू शकतात, यांच्या ऑफिशियल वेबसाईट चेक करत राहा। त्यामध्ये बघताय जी DSHM ज्याची प्रोसेस आता सुरू झाली, ऍप्लिकेशन प्रोसेस सुरू झाली, याबद्दल जरा जाणून घेऊयात आपण। ही काय अथॉरिटी कोण आहे? दिल्ली स्टेट हेल्थ मिशन। पोस्ट आहेत किती? 200 फार्मासिस्ट। एज्युकेशन किती असायला पाहिजे किंवा इलिजिबिलिटी काय आहे त्यांची? D फार्मसी और B फार्मसी, किंवा ते रजिस्टर्ड असायला पाहिजे विथ फार्मसी काउन्सिल। यांची स्टार्टिंग विंडो सुरू झाली, ती आहे 24 जॅन 2026 आणि क्लोजिंग आहे 7 फेब 2024 ला। सिलेक्शन प्रोसेस मध्ये बघा काय, त्यांची CBT होईल आधी आणि त्याच्यानंतर आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, इंटरव्ह्यू होईल आणि याच्यामध्ये नो रिटन टेस्ट ही कंडक्ट केली जाणार नाही, फक्त CBT आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे आणि इंटरव्ह्यू आहे, नो रिटन एक्झाम। तर तुम्ही जर प्रिपेअर करत असाल तर ही एक एक्झाम देऊ शकता। पुढे पाहताय इलिजिबिलिटी, ती काय जनरल इलिजिबिलिटी काय असते या एक्झाम साठी? ओके, याच्यामध्ये आहे डिप्लोमा इन फार्मसी मध्ये डिप्लोमा असणं किंवा D फार्मसी आणि B फार्मसी हे तुमचे बेसिक इलिजिबिलिटी आहे फार्मासिस्टच्या एक्झाम साठी, गव्हर्नमेंट एक्झाम साठी। एज लिमिटेशन्स हे मोस्टली 30 इयर्स पर्यंत असतात, पण काही
तुम्ही जर रिझर्व कॅटेगरीचे असाल तर तुम्हाला एज रिलॅक्सेशन पण मिळू शकतात. ठीक आहे, पुढे पाहताय सिलेबस. जो काही अपडेटेड सिलेबस आहे त्याच्यामध्ये काय इन्क्लुडेड आहे हे बघा. फार्मसीचे इम्पॉर्टंट कोर सब्जेक्ट्स आहेत ते तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. याच्यावरती तुमचे बेसिक अंडरस्टँडिंग, तुमच्या प्रॉपर नोट्स आणि याचे रिव्हिजन तुमची व्यवस्थित झाली असायला पाहिजे. फार्मास्युटिक्स आणि डिस्पेन्सिंग, फार्मॅकोलॉजी अँड टॉक्सिकोलॉजी, फार्मास्युटिकल केमिस्ट्री, फार्माकोग्नोसी अँड हर्बल ड्रग्स पण याच्यामध्ये आहेत. हॉस्पिटल आणि क्लिनिकल फार्मसी आणि फार्मसी लॉज आणि इथिक्स हा एक कोर फार्मसीच्या सब्जेक्ट्स मध्ये हे सब्जेक्ट इन्क्लुडेड आहेत. आता जनरल सेक्शन मध्ये बघा काय याच्यामध्ये आहे जनरल नॉलेज, करंट अफेअर्स आणि क्वांटिटेटिव्ह अप्टिट्यूड आणि रिझनिंग हे एक जनरल सेक्शन मध्ये आहे. हे पण पार्ट तुम्हाला एका स्पेसिफिक नंबर साठी ह्याचे क्वेश्चन्स येतात. ठीक आहे, जर तुम्ही बघताय याची सॅलरी आणि याचे बेनिफिट्स काय. जर सॅलरी बघायची असेल स्टेट हेल्थ मिशन फार्मासिस्ट मध्ये आहे 32,000 आणि सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंट रिटर्न रिक्रुटमेंट मध्ये आहे 25,000 to 60,000. ओके, पे स्केल यांची बघताय आणि RRB हे पर पे लेवल वरती डिपेंड असते. याच्याबरोबर यांना काही बेनिफिट्स पण मिळतात जसे डिअरनेस आणि हाऊसिंग अलाउन्सेस. त्याचबरोबर जर गव्हर्नमेंट एक्झाम असेल तर तुम्हाला याच्यामध्ये पेन्शन्स पण मिळू शकतात. जर तुम्ही याच्यासाठी या प्रिपरेशनसाठी गव्हर्नमेंट एक्झामच्या एक प्रॉपर प्लॅटफॉर्म शोधत असाल तर ही एक्झाम या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला याचं एक चांगलं प्रिपरेशन मिळून जाईल. त्याबरोबर पूर्ण सिलेबसचं कव्हरेज, MCQ सॉल्विंग आणि बाकीच्या सर्व गोष्टी तुम्हाला या प्लॅटफॉर्मवरती मिळतील. जर तुम्हाला याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकतात. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा नक्की लाईक करा. नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. थँक्यू.